Good morning, student. I am Mr. Vikas Avraran Singh from Krishna Mahavidyalay, Retre Budruk, Department of Chemistry. Today I will deliver the fifth lecture on the topic halogen derivatives. Dear student, in fourth lecture we have to finish the methods of preparation. Last method we have to discuss, that is halogen exchange. In this lecture I will discuss remaining one method to prepare halogen derivatives, that is monohalogen compounds and physical properties. So we have to take the quick revision of last method to discuss method of preparation, that is halogen exchange. म्हणजे alkyl chloride and alkyl iodide we have to prepare from this method, that is halogen exchange. alkyl fluoride, alkyl iodide ह्या मेथडनं आपण काय करतोय, प्रिपेअर करतोय. त्या ह्या मेथडमध्ये दोन परत पार्ट्स आपण पाडलेत. एक म्हणजे आपली फिंकलस्टन रिॲक्शन. ह्या फिंकलस्टन रिॲक्शनमध्ये आपण अल्किल आयोडाइड जनरली काय करतोय, प्रिपेअर करतोय. ते कशापासून प्रिपेअर करतोय, तर अल्किल क्लोराईड किंवा अल्किल ब्रोमाइड पासून आपण काय करतोय, अल्किल आयोडाइड प्रिपेअर करतोय. मग त्यासाठी काय केलं जाते, तर हे जे अल्किल क्लोराइड्स आणि अल्किल ब्रोमाइड्स आहेत हे रिॲक्ट करतोय कशाबरोबर, सोडियम आयोडाइड in dry acetone. We have to easily obtain alkyl iodide. For example, RCl plus NaI gives Ri plus NaCl. Second, alkyl bromide plus NaI gives Ri plus NaBr. General reaction, CH3Cl plus NaI gives CH3I plus NaCl. आणि सेकंड मेथड बघितली होती आपण, दॅट इज कॉल्ड ॲज स्वार्ट्स रिॲक्शन. ह्याच्यामध्ये आपण काय करतोय, अल्किल फ्लोराइड प्रिपेअर करते फ्रॉम अल्किल क्लोराइड अँड अल्किल ब्रोमाइड विथ मेटॅलिक फ्लोराइड, दॅट इज अ सिल्वर फ्लोराइड, मर्क्युरस फ्लोराइड, कोबाल्ट फ्लोराइड, अँटीमनी ट्राय फ्लोराइड. या मेथडनं आपण काय करतो, इथं हॅलोजन एक्सचेंज करते अँड वी हॅव टू ऑब्टेन अल्किल आयोडाइड अँड अल्किल फ्लोराइड्स. दॅट मच पार्ट वी डिस्कस इन लास्ट लेक्चर. नेक्स्ट आपण बघणार आहे लास्ट मेथड, दॅट इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. यामध्ये काय करतो आपण, अरिल क्लोराइड्स, अरिल ब्रोमाइड्स आपण काय करणार आहे, प्रिपेअर करणार आहे. मग कसे प्रिपेअर करणार आहे, फ्रॉम बेन्झेन ऑर इट्स डेरिव्हेटिव्स थ्रू इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स. म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनमध्ये काय करणार आहे आपण, वी हॅव टू प्रिपेअर अरिल क्लोराइड्स ऑर अरिल ब्रोमाइड्स बाय डायरेक्ट हॅलोजनेशन ऑफ बेन्झेन ऑर इट्स डेरिव्हेटिव्स थ्रू इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मग यामध्ये काय केलं जाते, फॉर एक्झाम्पल बघा, वेन अरिन इज ट्रीटेड विथ क्लोरीन और ब्रोमीन इन द प्रेझेन्स ऑफ लेविस ॲसिड ॲज अ कॅटालिस्ट लाईक FeCl3, इट गिव्स अरिल क्लोराइड. और ज्यावेळेस आपण इथं ब्रोमीन वापरू त्यावेळेस मात्र मिळणार आपल्याला अरिल ब्रोमाइड. सिंपल रिॲक्शन्स आहेत. बेन्झेन घ्या किंवा त्याच्या डेरिव्हेटिव्स घ्या, क्लोरीन किंवा ब्रोमीन बरोबर रिॲक्शन करा इन प्रेझेन्स ऑफ लेविस ॲसिड ॲज अ कॅटॅलिस्ट, फेरिक क्लोराइड वापरा, आयर्न इन डार्क वापरा, वी हॅव टू ऑब्टेन अरिल क्लोराइड और अरिल ब्रोमाइड. रिॲक्शन कशी होते बघा, दॅट टोलिन, बेन्झेनला CH3 ग्रुप अटॅच आहे, दॅट इज टोलिन, रिॲक्ट विथ ब्रोमीन Br2 in presence of Fe in dark, it gives orthobromotoluene and it gives parabromotoluene. म्हणजे इथं मिक्सचर मिळाले. कशाचं मिक्सचर मिळाले, आर्थो कंपाऊंड आणि पॅरा कंपाऊंडचं. पण हे दोन्ही कंपाऊंड आपल्याला इझिली सेपरेट करता येतात. काय इझिली सेपरेट करता येतात, तर या दोघांचे मेल्टिंग पॉईंट जर बघितले तर या मेल्टिंग पॉईंटमध्ये काय आहे, लार्ज डिफरन्स आहे. आर्थो आणि पॅरा आयसोमर्स आपल्याला इथं फॉर्म होत आहेत, पण त्यांच्यामध्ये काय लार्ज डिफरन्स आहे. कशाचा लार्ज डिफरन्स आहे, मेल्टिंग पॉईंट ऑफ आर्थो अँड पॅरा कंपाऊंड. आणि त्यामुळे ही आपण इझिली दोन्ही कंपाऊंड काय करू शकतोय, सेपरेट करू शकतोय. दिस इज द लास्ट मेथड टू प्रिपेअर अरिल क्लोराइड्स और ब्रोमाइड्स. इथं आपण ही लास्ट मेथड आहे मोनोहॅलोजन कंपाऊंड तयार करण्याची. नेक्स्ट मेथड आहे, परंतु कालच्याच 24 जुलैच्या आपल्या ज्या शालेय शिक्षण मंत्री आहेत माननीय वर्षाताई गायकवाड मॅडम यांच्या जो GR 24 जुलैला जो आपल्याकडे दिला गेला त्याच्यामध्ये हा पॉईंट रिड्यूस केलेला आहे. हा पोर्शन आपल्या सिलेबसमधून रिड्यूस केलेला आहे. दॅट इज कॉल्ड ॲज सँडमेयर
रिॲक्शन. मग त्यामध्ये आपण तो घेत नाही तरी पण बघूया आपण जाता जाता. रिप्लेसमेंट, सँडमे रिॲक्शनमध्ये काय केलं जाते, रिप्लेसमेंट कशाचं, डायझोनियम ग्रुप बाय क्लोरीन ऑर ब्रोमीन युजिंग क्युपरस सॉल्ट कॉल्ड ॲज सँडमेअर रिॲक्शन. यामध्ये प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन्स घेतले जातात, ते सस्पेंड म्हणजे ठेवले जातात कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड एचसीएलमध्ये आणि ट्रीट केले जातात सोडियम नायट्राईड बरोबर. डायझोनियम सॉल्ट तयार होते. हा डायझोनियम सॉल्ट अगेन ट्रीटेड विथ क्युप्रस क्लोराईड और क्युप्रस ब्रोमाइड अरिल हॅलाइड इज फॉर्म्ड. अरिल हॅलाइड्स काय होतात आपल्याला तयार होतात. रिॲक्शन बघा, N2+Cl- मी डायरेक्ट आता डायझोनियम सॉल्ट तयार केला आहे. क्युप्रस क्लोराईड किंवा क्युप्रस ब्रोमाइड इथं Cl2च्या ऐवजी Br2 लिहिलं तर इथं ब्रोमिन येईल. सेम रिॲक्शन इथं आपल्याला प्रिपेअर करता येते. दॅट इज सँडमे रिॲक्शन. अगेन वी हॅव टू प्रिपेअर आयोडो बेन्झेन सुद्धा आहे. बेन्झेन डायझोनियम सॉल्टच आपल्याकडे आहे. मिक्स केला की आय बरोबर वी हॅव टू इझिली ऑप्टेन आयोडो बेन्झेन प्लस N2+KCl. परंतु 24 जुलैच्या शालेय शिक्षण मंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड मॅडम यांनी जो GR काढला आणि त्यामध्ये जो 25% हा सिलेबस जो रिड्यूस केलेला आहे त्यामध्ये ही रिॲक्शन आपली कट केलेली आहे, रिड्यूस केलेले आहे. त्यामुळे आपण इथं त्याचं काय जास्त ओव्हरलुक करणार नाही. परंतु आपल्या JEEसाठी याच्यावरती प्रश्न विचारला तर तो आपल्याला सोडवता येण्यासाठी आपण फक्त रिॲक्शन क्विक बघितलेले. नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टीज बघू. सर्वात महत्त्वाचं आहे या टॉपिकच्या अंडर हे फिजिकलच्या प्रॉपर्टीज आहेत. ह्या प्रॉपर्टीजवरती नेहमी एक प्रश्न विचारला जातो आहे, म्हणजे डिक्रीजिंग ऑर्डर किंवा इन्क्रीजिंग ऑर्डरवरती जो प्रश्न असतो तो फिजिकल प्रॉपर्टीमधला कंटेंटवरती असतो, हेही लक्षात ठेवा. मग आता आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. जर आपण कंपॅरिझन केलं अल्केन बरोबर तर ह्यांच्यामध्ये काय मिळतं आपल्याला, कन्सिडरेबल डिफरन्स आपल्याला बघायला मिळते. म्हणजे कन्सिडरेबल आहे, आपल्याला जाणवण्या इतपत तो डिफरन्स आपल्याला ह्या अरिल हॅलाइड आणि अल्केनच्या फिजिकल प्रॉपर्टीमध्ये आपण ज्यावेळेस कंपॅरिझन करू त्यावेळेस आपल्याला तो बघण्यात येईल. मग पहिली प्रॉपर्टी आपण बघणार आहे दॅट इज नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. मग याच्यामध्ये काय आहे तर आपण निगेटिव्हिटी बघतोय. आता सर्वात जास्त निगेटिव्ह कोण आहे, हॅलोजन्स आहेत, आर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. विद्यार्थी मित्रो 11वीमध्ये तुम्ही पिरियॉडिक प्रॉपर्टीज बघितल्या. त्या पिरियॉडिक प्रॉपर्टीमध्ये ॲटॉमिक रायडियस सर्वात महत्त्वाचा आहे, आयोनिक रायडियस सर्वात महत्त्वाचा आहे, आयोनेशन एन्थाल्पी किंवा त्याला आपण पोटॅन्शियल म्हणतोय ते महत्त्वाचं आहे, आणि त्याचबरोबर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीसुद्धा सर्वात महत्त्वाची आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लेफ्ट हँड टू राईट हँड आपल्याला माहिती आहे इन्क्रीज होते, आणि कार्बन नंतर नायट्रोजन नंतर ऑक्सिजन नंतर फ्लोरीन हॅलोजन येते, आणि त्यामुळं हॅलोजन आर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे कशापेक्षा, कार्बनपेक्षा. आणि ज्या कार्बनला हॅलोजन ॲटम आपला अटॅच असेल दॅट कार्बन कॅरीज पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आणि हॅलोजन कॅरीज अ पार्शियल निगेटिव्ह चार्ज. म्हणजे कार्बन ॲटम दॅट कॅरीज एस हॅलोजन ॲटम, ज्या कार्बनवरती हॅलोजन ॲटम आपला प्रेझेंट आहे दॅट डेव्हलप काय सांगितलं आहे आपण, पॉझिटिव्ह चार्ज होते. का तर हॅलोजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन आहे, आणि त्यामुळे हॅलोजन कॅरीज पार्शियल निगेटिव्ह चार्ज, आणि त्या हा आपल्याला इथं बॉन्ड दाखवता येते. म्हणजे दॅट कार्बन कॅरीज डेल्टा पॉझिटिव्ह, हॅलोजन कॅरीज डेल्टा निगेटिव्ह ॲज अ पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे यांच्यामध्ये बॉन्ड कुठला आहे, पोलर कोव्हॅलंट बॉन्ड आहे, लक्षात ठेवा. हे त्या नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहे. सिमिलरली अजून एक रिझन आहे ते काय आहे तर साईज ऑफ हॅलोजन ॲटम. आता आपण हॅलोजन ॲटमचा साईज जरी कन्सिडर केला तर तो फ्लोरीन टू आयोडीन काय होतं आपला इन्क्रीज होते. का इन्क्रीज होते आपल्याला माहिती आहे, ॲटॉमिक नंबर वाढते. हे आपण ग्रुपमध्ये गेलो, फ्लोरीन नंतर क्लोरीन नंतर ब्रोमिन नंतर आयोडीन. फ्लोरीनपेक्षा सर्वात जास्त साईज लार्ज कुणाचा असणार आपला आयोडीनचा. म्हणजे टॉप टू बॉटम आपण ॲटॉमिक रायडियस बघितलं, इन्क्रीज होते फ्लोरीन टू आयोडीन. म्हणजे साईज त्यांचा काय होतं हॅलोजनचा आपला वाढतोय, आणि त्यामुळं CX बॉन्डची स्ट्रेंथ इथं मात्र काय होते डिक्रीज होते विथ अन इन्क्रीज इन साईज ऑफ हॅलोजन. दिस इज बिकॉज साईज ऑफ p ऑर्बिटल ऑफ हॅलोजन ॲटम इन्क्रीजेस. मग हा काय होतं स्ट्रेंथ डिक्रीज होते. का डिक्रीज होते तर p ऑर्बिटल जो हॅलोजन ॲटममध्ये आहे त्याचा ऑर्बिटलची साईज काय होती तर आपली इन्क्रीज होते, आणि p ऑर्बिटल बिकम्स काय होत आहे मोर डिफ्युज्ड. म्हणजे साईज वाढला की त्याचं डिफ्युजन काय होते वाढते, आणि म्हणून एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप विथ ऑर्बिटल C काय होते इथं डिक्रीज होते. आणि बिकॉज ऑफ दॅट नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कसं आहे पोलर कोव्हॅलंट आहे. ही त्याची पहिली फिजिकल प्रॉपर्टी आहे. सेकंड प्रॉपर्टी आहे दॅट इज बॉइलिंग पॉईंट. आता इथंही आपण जर कंपॅरिझन केलं अल्केन आणि अल्किल हॅलाइड तर अल्किल हॅलाइडचा बॉइलिंग पॉईंट काय होणार आपल्या इथं मोर असणार आहे. बघा काय आहे
Boiling point of alkyl halide increases with increasing active masses of halogen. हॅलोजनचा मास वाढलं की बॉइलिंग पॉईंट अल्किल हॅलाइडचा वाढणार. का वाढणार आहे? बिकॉज मॅग्निट्यूड ऑफ व्हॅन डर वाल्स फोर्स इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन साईज, म्हणजे पुन्हा साईजवरती आलो आपण, आणि मास. साईज आणि मास वाढलं की मॅग्निट्यूड व्हॅन डर वाल्स फोर्सची वाढणार आणि त्यामुळं त्या अल्किल हॅलाइडचा बॉइलिंग पॉईंट काय होणार आपल्या इथं? इन्क्रीज होणार. लक्षात ठेवा, बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्किल हॅलाइड इन्क्रीजेस विथ increase in atomic mass of halogen. का वाढणार आहे? बिकॉज मॅग्निट्यूड ऑफ व्हॅन डर वाल्स फोर्स increases with increase in size and mass of halogen. यामुळे तो साईज का होणार आपला? वाढणार, आणि म्हणून बॉइलिंग पॉईंट अल्किल हॅलाइडचा ऑलवेज इन्क्रीज होणार. हे एक रिझन. दुसरं रिझन कार्बनची संख्यावरती आहे. मग त्यांची ऑर्डर जर बघितलं आपण, द डिक्रीजिंग ऑर्डर लिहिलं RI ग्रेटर दॅन RBR ग्रेटर दॅन RCl ग्रेटर दॅन RF. पण इथं आरची व्हॅल्यू प्रत्येक ठिकाणी सारखी असायला पाहिजे, तरच आपल्याला ही डिक्रीजिंग ऑर्डर सांगता येईल. अन्यथा इथं वेगळी, या ठिकाणी वेगळी, या ठिकाणी वेगळी, या ठिकाणी वेगळी, मात्र आपल्याला डिक्रीजिंग ऑर्डर दाखवता येणार नाही. का? तर त्याचं रिझन इथं आहे बघा. बॉइलिंग पॉईंट रायजेस विथ इन्क्रीजिंग कार्बन नंबर. कार्बन नंबर वाढला की बॉइलिंग पॉईंट वाढतो मित्रांनो, आणि त्यामुळं इथं आरची किंमत आपल्याला सेम असेल तरी डिक्रीजिंग ऑर्डर बरोबर. जर बदललं तर मात्र डिक्रीजिंग ऑर्डर फॉलो होणार नाही. का? बॉइलिंग पॉईंट रायजेस आहे विथ इन्क्रीजिंग कार्बन नंबर. कार्बनची संख्या जशी वाढत जाईल तर तसा बॉइलिंग पॉईंट सुद्धा काय होणार आपला? वाढत जाणार आहे. परंतु जर मात्र त्याच चेनमध्ये ब्रँचिंग वाढत गेलं तर मात्र त्या अल्किल हॅलाइडचा बॉइलिंग पॉईंट डिक्रीजच होणार. काय होणार आहे तिथं? डिक्रीज होणार. का डिक्रीज होणार आहे? तर ब्रँचिंग वाढते. कार्बनचं ब्रँचिंग वाढलं की बॉइलिंग पॉईंट त्या अल्किल हॅलाइडचा काय होणार? डिक्रीज होणार. हे सर्वात महत्त्वाचे रिझन्स आहेत मित्रांनो, हे लक्षात ठेवा, कारण याच्यावरती प्रश्न JEE ला, CET ला, नीटला विचारला जाऊ शकतो. म्हणजे बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज आहे, बॉइलिंग पॉईंट रायजेस सुद्धा आहे विथ इन्क्रीजिंग कार्बन नंबर, परंतु डिक्रीज सुद्धा होतोय. कधी? अल्किल हॅलाइडचा बॉइलिंग पॉईंट डिक्रीज आहे. कधी आहे? ज्यावेळेस त्या ओपन चेनमध्ये कार्बनचं ब्रँचिंग वाढलं की मात्र कंपाऊंडचा बॉइलिंग पॉईंट हा डिक्रीजच होणार. ही सेकंड प्रॉपर्टी. आणि लास्ट प्रॉपर्टी आहे आजच्या लेक्चरची, ती म्हणजे सोल्युबिलिटी. म्हणजे मोस्ट अल्किल हॅलाइड जर बघितलं आपण तर ते इनसोल्युबल इन वॉटर आहेत, बट सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स. हे सर्वात महत्त्वाचं आहे. अल्किल हॅलाइड्स आर इनसोल्युबल इन वॉटर बट सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. मग असं का होत असेल? काय लक्षात येईल तुमच्या? बघू. अनेबल टू फॉर्म. असं का होत आहे? बिकॉज दॅट अल्किल हॅलाइड अनेबल टू फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर. म्हणजे हे अल्किल हॅलाइड वॉटरशी हायड्रोजन बॉन्डिंग करत नाहीत, आणि त्यामुळे हे वॉटरमध्ये इनसोल्युबल आणि ऑर्गॅनिक सॉलिडमध्ये सोल्युबल. हे त्याचं पहिलं महत्त्वाचं रिझन. दुसरं काय आहे? तर अट्रॅक्शन आपण बघूया. अट्रॅक्शन बिटवीन अल्किल हॅलाइड मॉलिक्यूल इज स्ट्रॉंगर दॅन अट्रॅक्शन बिटवीन अल्किल हॅलाइड अँड वॉटर, आणि हेन्स अल्किल हॅलाइड आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट अँड इनसोल्युबल इन वॉटर. म्हणजे अल्किल हॅलाइडचं अट्रॅक्शन इज स्ट्रॉंगर दॅन अट्रॅक्शन बिटवीन अल्किल हॅलाइड अँड वॉटर. म्हणजे अल्किल हॅलाइडचं अट्रॅक्शन ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये ग्रेटर आहे, जास्त आहे अल्किल हॅलाइड आणि वॉटरच्या अट्रॅक्शनपेक्षा. म्हणून अल्किल हॅलाइड्स आर इनसोल्युबल इन वॉटर बट सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. हेही सर्वात महत्त्वाचं रिझन. आणि सर्वात महत्त्वाचं अजून एक रिझन म्हणजे काय आहे? का ते इनसोल्युबल आहेत? तर रिल हॅलाइड आर नॉट मॉडिफाईड by the presence of any other functional groups, and they show the properties similar to corresponding alkyl halide. म्हणजे हे मॉडिफाईड होत नाहीत. आता मित्रांनो, तुम्ही सुद्धा मॉडिफाईड व्हायला पाहिजे. तुम्ही जर मॉडिफाईड नाही झाला तर मात्र तुमचं जे एम आहे, JEE क्रॅक करायचं, नीट आहे, CET क्रॅक करायचं आहे, किंवा अदर कॉम्प्युटर एक्झामिनेशन्स आहेत, त्या क्रॅक करायला तुम्हाला येणार नाही. का? तर आत्ता बेटर चान्स आपल्याला आहे. ह्या कोविड-19मुळे आपल्याला सगळा वेळ उपलब्ध आहे आणि तो आपण युटिलाइज केला पाहिजे. म्हणजे आपण इथं मॉडिफाईड झालं पाहिजे. जर तुम्ही नॉट मॉडिफाईड झाला तर मात्र तुमचे एम तिथं पूर्ण होणार नाही, आणि म्हणून त्यासाठी तुम्ही मॉडिफाईड व्हा. आत्ताचा वेळ
अभ्यासाला द्या आणि मॅक्झिमम तुम्ही अभ्यास या सत्रामध्येच करून ठेवा. शिकू अगर न शिकू, तुम्हाला समजू अगर न समजू, तुम्ही ते पाठ करा, म्हणजे वाचन करा, नुसतं वाचन करा, व्हिडिओज बघा, मग तुम्ही मॉडिफाईड व्हाल आणि मग तुमचं एम काय होईल, इथं आपलं क्रॅक होईल. आणि म्हणून इथं हे अल्किल हॅलाइड्स आर इनसोल्युबल आहेत. का इनसोल्युबल आहेत, तर ते नॉट मॉडिफाईड आहेत बाय द प्रेझेन्स ऑफ एनी अदर फंक्शनल ग्रुप्स अँड दे शो प्रॉपर्टीज सिमिलर टू द करस्पॉन्डिंग अल्किल हॅलाइड. म्हणून ते काय आहेत, इनसोल्युबल इन वॉटर आहेत, बट सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट. थँक यू. इन नेक्स्ट लेक्चर वी हॅव टू डिस्कस remaining part of that topic. Thank you.